नमस्कार मित्रांनो. काल काय झालं मित्रांनो, काल सुट्टी होती, गुरुवार होते, त्यामुळे बोललो आता बटाट्याची शिपणी करून घेऊया म्हणून सकाळी लवकर उठलो, टापकनी गेलो, औषधं घेऊन आलो आणि शिपणी करायची होती मित्रांनो. पंप बघायला गेलो तर पंपाच्या वायरी उंदरांनी खाल्ल्या होत्या. आता काय करायचं, मग वडिलांना म्हणलं तुम्ही ना पंपाचं पाईप बसून आणा, ते उंदरांनी खाल्लं ते. मग वडील तिकडे जातोवर म्हणलं आपण घरी बसतोवर काय करायचं. मग म्हणलं भावाचा पंप घेतला, म्हणलं तोपर्यंत भावाच्या पंपाने शिपता येईल. भावाचे पंप घेऊन गेलो शिपायला, त्याचा रेसच होईना. तोपर्यंत वडील दुसरा पंप घेऊन आले, म्हणलं बरं झालं. मग त्यांनी शिपाय सुरुवात केली. वडिलांना म्हणलं हा पण नीट करून आणा पटकनी. मग वडिलांनी तोपर्यंत तो नीट करून आणला. पटपट मित्रांनो शिपणी केली. 3-3:30 वाजले असेल शिपायला. शिपून झालं आणि वावरातून बाहेर निघणार तेवढ्यात मित्रांनो पावसाची सुरुवात झाली. तर पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात झाला ना मित्रांनो, म्हणजे मी जेवढी शिपणी केली 2-3 हजार रुपयाचं, एवढं पण माझं वाया ते गेलंच. पण एवढा पाऊस झाला का काय प्रमाणच नाही. फार झाडं बिडं फार उलटी पालटी पडली, पाणी वाहू लागलं बटाट्याच्या वावरामधून मित्रांनो. पण आपल्याला असं वाटतं का आपलंच नुकसान होतंय, पण असं काय नसतं मित्रांनो. जर आपण पाहू शकता काही ठिकाणी एवढा प्रमाणात पाऊस झालेला आहे का मित्रांनो, त्या ठिकाणी माणसांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. त्यांनी अक्षरशः खायचा काय हा प्रश्न त्यांच्या पुढे उद्भवलेला आहे. आणि आपल्या शेतमालाचं थोडं नुकसान झालं तरी आपल्याला टेन्शन येतं. आणि मग मित्रांनो विचार करा, जर त्या व्यक्तींच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यांचं काय थोडं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय का मित्रांनो, तरी पण ते मित्रांनो खंबीरपणे उभे राहतात. तर मग आपण पण काय विचार करायची गरज आहे एवढं, कारण जे निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही मित्रांनो. मग मित्रांनो जिद्द काय आपण सोडायची नाही, मेहनत करीत राहायचं. यश मिळणारच मित्रांनो, आपल्याला वेळ जाईल. धन्यवाद मित्रांनो.